कोणता होता आणि ते स्वीकारतानाची तुमची आठवण? पुरस्कार म्हटल्यानंतर आपण साहित्य क्षेत्रामध्ये साधारण विचारताय तुम्ही, तर अर्थातच आपलं पुस्तक आहे सर्व नावाचं, ही आत्मकथा आहे, ती तुम्हाला माहिती आहे, बहुतेकांना माहिती असेल, काहींनी वाचली असेल, शिक्षकांनी देखील वाचली असेल अशी अपेक्षा आहे, काही राहिले असतील ते वाचतील आता नंतर असं. तर सर्व हा शब्दच मुळात ग्रामीण शब्द आहे. सर्व कशाला म्हणतात? ज्याने वाचन करणार सर्व कशाला म्हणतात? हंगाम असतो बघा, शेतमाल येतो का नाही आपल्या घरामध्ये, ज्वारी असेल, भुईमुग असेल, शेंगा असतील किंवा कापूस आहे किंवा जे काय अन्नधान्य असेल, हा मुख्य माल शेतकरी पिकवतो, आपल्या घरामध्ये आणतो, हंगाम संपतो आणि त्यानंतर शेतामध्ये जो काय उरला सुरला जो असतो गाळसाड राहिलेला माल, खाली पडलेला, गळून पडलेला, दांड्यांच्या मागे लपलेली कणस, जमिनीमध्ये राहिलेल्या शेंगा भुईमुगाच्या, त्या वेचून घ्यायच्या बाया लावून आणि त्याला म्हणतात सर्वा. म्हणजे उरला सुरला माल वेचायचा. त्या सर्व नावाच्या आत्मकथेला पहिला पुरस्कार जो मला मिळाला होता तो होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी पुरस्कार, लातूर या ठिकाणचा होता, राज्यस्तरीय पुरस्कार होता. आणि मला वाटलं नव्हतं की आपण काहीतरी असं लिहू आणि त्याला काही पुरस्कार मिळेल, पण नंतर ते पुरस्कार बरेच मिळाले आणि त्याचं बरंचसं कौतुक झालं. अर्थात याचा मला आनंदच आहे. उत्कृष्ट अशी प्रेरणादायी आवृत्ती आहे. मग वाचक भेटलेत, अनेक वाचक भेटलेत, बरेचसे फोनवरच बोललेत आणि या वाचकांमध्ये अगदी लहान मुलांपासून, जळगावचा तो विद्यार्थी, त्याचं नाव मला दामोदर हा विद्यार्थी, कितवीमध्ये होता तो? 7वी त्याला तो 7वीला होता. तो माझा पहिला मला भेटलेला चांगला वाचक, 7वी मधला विद्यार्थी. तर जळगावला जेव्हा मी साहित्य संमेलनला गेलो होतो, नेवाबोली साहित्य संमेलनला, तेव्हा तो भेटला आणि माझ्याकडे आला मला म्हणाला, सर मी तुमचं पुस्तक वाचलेलं आहे सर्व. मला आश्चर्य वाटलं, 7वीतला विद्यार्थी आणि त्याच्यावर तो छान बोलला. हा माझा पहिला वाचक, म्हणजे मला भेटलेला लहान वाचक. आणि त्यानंतर अनेक वाचक भेटले. नंतर आता आपल्या पुन्हा मॅडम या ठिकाणी झोपे मॅडम आहेत. तर झोपे मॅडमने सुद्धा मला एकदा फोन केला की सर मी पुस्तक वाचलं आणि त्या पुस्तकाबद्दल मला खूप छान वाटलेलं आहे, मला तुम्हाला भेटायचं आहे. आणि त्याही घरी येऊन गेल्या. रक्षाबंधनचा दिवस होता आणि अर्थातच तेव्हापासून आमचे संबंधही चांगले दृढ होत गेले. आणि झोपे मॅडमने या पुस्तकाचं फेसबुकवर वाचन केलं त्या काळामध्ये, 2021ला फेसबुकवर वाचन केलं. ते फेसबुकवर वाचन केल्यामुळे लोकांपर्यंत ते पुस्तक अनेक लोकांपर्यंत पोहोचलं. त्यानंतर साहित्य संपदाचा एक कार्यक्रम झाला, वाचन यज्ञ. वाचन यज्ञामध्ये 100 दिवस झोपे मॅडमने 100 दिवस कंटिन्यू म्हणजे ठराविक वेळ 5-10 मिनिटं त्यांना मिळायची, त्या वेळेमध्ये त्या पुस्तकाचं वाचन केलं आणि अजून ते लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. तर अशा प्रकारे आता सध्या तुमचे कोणते लेखन सुरू आहे? लेखन असं चालूच असतं आणि आता मी सध्या कवितेच्या मागे लागलेलो आहे. कविता आणि त्यातल्या त्यात गझल हा काव्यप्रकार जो आहे तो मी हाताळण्याचा प्रयत्न करतो आहे. अनेक चांगले गझलकार मराठीमध्ये झाले. गझल हा उर्दू साहित्यातला प्रकार, त्याही आधी फारशीमधला प्रकार आहे आणि नंतर तो गझल मराठीमध्ये हळूहळू आला आणि रुळला. आणि माधव जिरीवन किंवा मंगेश पाडगावकर याच्यानंतर सुरेश भट नावाचे कवी होऊन गेले. तुम्ही मराठीमध्ये त्यांची गीतं ऐकता? मराठीचं एखादं गाणं सांगा सुरेश भटांचं. गे माये भो, कविता आहे तुम्हाला कोणाला होती का? गे माये भो तुझे मी फेडीन पांग सारे आणि न आरतीला हे चंद्र सूर्य तारे, ही कविता लिहिणारे सुरेश भट. त्यांनी गझल हा प्रकार मराठीमध्ये आणला, रुजवला आणि मला सांगायला आनंद होतो की सुरेश भटांचे आणि माझे खूप चांगले संबंध होते त्या काळामध्ये. म्हणजे 1980 साली 82-84 अगदी
85-86 पर्यंत 90 पर्यंत मी त्यांच्या संपर्कात होतो. त्यानंतर संपर्क तुटला. मी माझ्या व्यापामध्ये राहिलो आणि कविता देखील मागे पडली. अनेक वर्ष मी कविता लिहिलीच नाही. मधला काळ गेला आणि नंतर पुन्हा रिटायरमेंट नंतर मला पुन्हा वेळ मिळाला आणि त्यानंतर मी पुन्हा कवितेकडे गेलो. तर हा गझल हा काव्य प्रकारामध्ये आता जवळपास माझ्याकडे मी कालच बघितलं तर 81 गझल माझ्या तयार झालेल्या आहेत आणि त्याचं पुस्तक लवकर देणार आहे. लवकरच मी त्याच्याच आता सॉर्टिंग चालू आहे माझं, कोणतं काय दुरुस्त्या चालू आहे, तर ते एक पुस्तक येऊ शकेल. मी सांगितलं ना, लेखनमध्ये कसं मी महाविद्यालयात असताना मी थोडं कविता वगैरे लिहित होतो छोट्या छोट्या. त्याच्याही आधी मी 7वी पर्यंत जेव्हा होतो तोपर्यंत मी खूप वाचन केलेलं होतं आणि महाविद्यालयात आल्यानंतर मी कविता लेखनाला सुरुवात केली. त्या काळामध्ये म्हणजे माझं महाविद्यालयीन जीवन 1980 पर्यंत संपलं MA होतं आणि तेव्हा चांगले चांगले कवी सुरेश भटांसारखे तर होतेच. इकडे गंगाधर पानतावणे होते, त्यावेळेला बघूचं पुस्तक आलेलं होते, ते गाजत होतो. उपरा कादंबरी गाजत होती, आत्मकथा गाजत होती. मुक्काम पोस्ट देवांचे गोठणे, माधव पंडविलकर हे आलेलं होतं. कराळ अंतराळ गंगाधर पानतावणेचं आलेलं होतं. तर असे मोठमोठे लेखक होते आणि गंगाधर पानतावणे हे अस्मितादर्श चालवायचे त्या काळामध्ये. आता मासिकांचा काळ गेला, आता सगळं TV मोबाईल याचा काळ आला. त्याला मासिक यायचे. त्या अस्मितादर्शमध्ये माझ्या कविता छापून आलेल्या होत्या आणि जळगावला आम्ही दिशा नावाचे एक अनियतकालिक म्हणजे काय, आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही सुरू करू, म्हणजे ते काढू, पैसे आले की काढू, वेळ आला की काढू, किंवा कविता जमा झाल्या की काढू, अशा प्रकारचं एक अनियतकालिक आम्ही सुरू केलं दिशा नावाचं. त्यातही काही कविता आल्या होत्या. अर्थात नंतर पुन्हा कवितेचा संबंध माझा फारसा मध्यंतरीच्या काळामध्ये दुरावला होता. पुरस्कार अनेक असतात, मिळतात आणि माझ्या लक्षात राहिला म्हणजे जो मला प्रत्यक्ष कोणी येऊन दिला नाही असा पुरस्कार, तो म्हणजे डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांचा मला आलेला फोन. भालचंद्र नेमाडे सर्वांना माहिती आहे, म्हणजे भालचंद्र नेमाडे मराठी साहित्यामध्ये फार मोठे लेखक आहेत. आजपर्यंत ज्या 5 लेखकांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला भारतीय लेवलचा, त्यामध्ये भालचंद्र नेमाडे यांच्या हिंदू या कादंबरीला, हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ. आता लोक काय करतात, समृद्ध हा शब्द काढतात आणि हिंदू अडगळ मग म्हणतात की हिंदू आमची अडगळ कसं काय. समृद्ध अडगळ म्हटलेलं आहे. समृद्ध शब्द का काढतात, आता तुम्ही काही शब्द आणि त्याचा अपभ्रंश करतात, वेगळा अर्थ काढतात. असं मुद्दा असा आहे की मला भालचंद्र नेमाड्यांनी एका दिवशी फोन केला, डॉक्टर भालचंद्र नेमाडे आदरणीय, की ज्याने मराठीमध्ये कोसला ही कादंबरी लिहिली आणि मराठी साहित्याला फार मोठा वेगळ्या विश्वास नेला. तोपर्यंत मराठी साहित्य हे मध्यमवर्गीय साहित्य होतं. ग्रामीण भाग किंवा खालच्या स्तराचा किंवा गरिबांचं त्या ठिकाणी काही येतच नव्हतं आणि भालचंद्र नेमाड्यांनी कोसलातून आणलं. कोसला, चेरिला, बिढार, झूल ह्या अनेक कादंबरी त्यांनी नंतर लिहिल्या, 7-8 कादंबरी लिहिल्या. तर भालचंद्र नेमाड्याने एकदा मला फोन केला आणि मी जेव्हा म्हणजे घेतलं फोन आणि माझ्याशी ते बोलले, मी डॉक्टर भालचंद्र नेमाडे बोलतोय. आणि जवळजवळ 15 मिनिटं ते माझ्याशी बोलत होते. हा सगळ्यात मोठा पुरस्कार होता. पण एवढ्या मोठ्या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या लेखकाने आपल्याशी बोलणं, आपल्या पुस्तकाबद्दल बोलणं, सर्वाबद्दल बोलणं ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट होती. आणि त्यांनी मला काही सूचनाही केल्या, पुढे कशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता वगैरे वगैरे. तो साहित्याचा भाग आहे. आणि त्यानंतर त्यांनी लिखित पत्र पाठवलं, जे आपण या दुसऱ्या आवृत्तीमध्ये छापलेलं आहे. अशा प्रकारचा मोठा पुरस्कार तो मला प्रत्यक्ष न मिळाला, परंतु सर्वात मोठा पुरस्कार तो मी समजतो म्हणजे डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांचा मला आलेला दूरध्वनी. उत्तम साहित्यिकाची नेमकी व्याख्या काय, असं त्याने प्रश्न विचारलेला आहे.
आता आपण याच्यावर फार बोलण्यासारखं बरंच असतं, परंतु माझ्या बुद्धीला जेवढं कळतं तेवढं मी बोलेल. साहित्यिक म्हणजे काय असतो? साहित्यिक कोणाला म्हणतात? जो लिखाण करतो तो साहित्यिक. कोणतं लिखाण? पुस्तक लिहितो. मग उत्तम साहित्य कोणाला म्हणायचं? साहित्यामध्ये काय काय प्रकार आहेत सांगा पटकन, मग तुम्ही बोललं तर जास्त बरं येईल. साहित्यामध्ये काय प्रकार आहेत? कोण साहित्य कोणकोणत्या प्रकारचं असतं? कविता आहे, बरोबर आहे, कवी. अजून अभंग, बर. गझल आणि कविता आहे का बघायचं थोडक्यात. पुढे ललित लेखन आहे, आत्मकथा आहे, अजून कादंबरी आहे, कथासंग्रह आहे, बरोबर की? नाटक आहे. हे याला म्हणतात साहित्य. आता ह्या साहित्य तुम्ही काय विचारलं? उत्तम साहित्य कशाला म्हणता येईल? असंच ना? उत्तम साहित्य कशाला म्हणतात? म्हणजे साहित्य पूर्वी कसं होतं? आता मी लिहितो तर माझ्या जे विचार आहेत ते मी लिहिल ना. त्यावेळेला साहित्यिक कोण होते? मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय किंवा उच्च भ्रू साहित्यिक होते. मग ते त्यांचं लिहित होते, जे आम्हाला काही कळतच नव्हतं. मग ते बाग काय आणि ते वगैरे, ते वर्णन काय आणि ते फुलं काय आणि ते फुलाचे रंग, आकाश वगैरे. अरे आमचं जगणं याच्यात कुठे आहे? आम्ही खेड्यापाड्यामध्ये राहतो, आमच्याकडे अनेक लोक उपाशी आहेत, शेतकऱ्याचं जीवन कष्टाळू आहे, दुष्काळ आहे. हे कुठे आहे? या साहित्यामध्ये, या लिखाणामध्ये कुठे आहे? म्हणजे कोणाचं साहित्य आहे? म्हणून उत्तम साहित्य कोणाला म्हणायचं? की जे गोरगरिबांसाठी आहे. गोरगरिबांचं ज्यात प्रश्न येत आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न येत आहेत, समाजातल्या तळागाळातल्या लोकांचे प्रश्न येत आहेत, त्यांचं जीवन ज्याच्यामध्ये येत आहे तेच उत्तम साहित्य. साहित्य म्हणजे नुसती करमणूक नाही, मनोरंजन नाही, तर ती असं जीवनाला भिडलं पाहिजे. त्याच्यात सामान्य माणसं आली पाहिजे आणि त्यातून काहीतरी शिकता आलं पाहिजे, बोध झाला पाहिजे, प्रबोधन झालं पाहिजे, लोकांपर्यंत विचार गेले पाहिजे. नुसतंच करमणूक असेल तर त्याला मी साहित्य मानायला तयार नाही. करमणूकच्या अनेक गोष्टी आहेत. म्हणून साहित्यामधून विचार येणं महत्वाचं आहे आणि त्या विचारातून प्रबोधन होणं महत्वाचं आहे. आणि प्रबोधन ही प्रक्रिया हळूहळू चालते, काय लगेच बदल होत नाही. सतीची चाल काही एकदम बंद झाली नाही, किंवा अशा अनेक वाईट गोष्टी होत्या, बालविवाह लगेच बंद झाले नाही. अनेक वर्ष संघर्ष करावा लागला, प्रबोधन झालं. आणि साहित्य हे काम करतं, विचार पोहोचवण्याचं, लोकांना बदलण्याचं, लोकांना चांगल्या गोष्टी सांगण्याचं काम साहित्य करतं. आणि ते त्यांनी केलं पाहिजे, त्याला मी चांगलं साहित्य म्हणेन. विद्यार्थ्यांनी कथा किंवा कविता. आता मला एक आनंद असा होतो की मी थोडंफार लिहिलं आणि आपल्या शाळेमध्ये झोपे मॅडमच्या आधीपासून कवयित्री आहे ना, छान कविता लिहितात. आणि त्यानंतर आपल्या शाळेमध्ये 5-6 कवी तयार झाले. सोनवणे सर चांगले लिहितात, आहे की नाही? बारके सर चांगले लिहितात. म्हणजे कविता बघा, म्हणजे मुळात तुमच्याकडे असतं काहीतरी की वर येण्यासाठी कुठेतरी संधी लागते. पण तुम्हाला कवी व्हायचं आहे किंवा लेखक व्हायचं आहे किंवा तुम्हाला लिहायचं आहे काहीतरी, तर काय झालं पाहिजे? पहिली गोष्ट काय पाहिजे? तुमच्याकडे संवेदनशील मन असलं पाहिजे. संवेदनशील मन समजलं ना तुम्हाला काय? नाही तर कोणाला मारताय, कोण केलाय, काय होते, आपल्याला काय घेण्याचं नाही, आपलं काय. याला संवेदनशीलता म्हणत नाही. जो इतरांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो, ते समजून घेतो आणि त्याला काही मदत करण्याची तयारी ठेवतो, असं जे मन असतं ते संवेदनशील मन असतं. म्हणजे तुमच्याकडे पहिल्यांदा काय असलं पाहिजे? संवेदनशील मन असलं पाहिजे, भावना असली पाहिजे, हे असलं पाहिजे. हे मूळ भांडवल आहे साहित्य होण्यासाठी. दुसरी गोष्ट, तुमचं खूप वाचन असलं पाहिजे. वाचन करता का? करता? माझ्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकाच्या व्यतिरिक्त वाचन करता का तुम्ही? करता ना? आपल्या लायब्ररीमध्ये येतात, मॅडमकडे पुस्तकं मागतात, मॅडमकडे नोंद असते, मी त्यांना विचारत असतो काय वाचताय, कोण वाचताय, पुस्तक वाचताय का, शिक्षक किती वाचताय, ते मी विचारतो. म्हणजे तुमचं खूप वाचन असलं पाहिजे, तर तुम्हाला भाषा कळेल की नाही. तिसरी गोष्ट काय पाहिजे? तुम्ही लहान आहात, तुमचा अनुभव विश्व अजून मर्यादित आहे, छोटा आहे,
परंतु ते वाढत जाईल, मोठं होत जाईल. तुम्ही जसजसे वयाने मोठे व्हाल तसतसे वेगवेगळे अनुभव समाजात येत राहतील आणि तुम्ही अनुभवाने समृद्ध होत जाल. वेगवेगळ्या प्रसंगातून तुम्ही जाल, वेगवेगळ्या लोकांचं निरीक्षण तुम्ही कराल. मग ते लोक कसे राहतात, कसे वागतात, कसे जगतात, त्यांची विचारसरणी काय, अनेक गोष्टी आपल्या निरीक्षणात असतात. कवी किंवा लेखक लिहितो तो कुठून लिहितो? तुमच्या आमच्यातच त्याला ते दिसतं म्हणून तो लिहितो, वेगळं काही लिहित नाही. फक्त त्याची जी काही शब्दसंपत्ती आहे ती तो वापरतो. म्हणून तुम्हाला एकतर वाचन पाहिजे, त्यानंतर संवेदनशील मन पाहिजे आणि तुमच्याकडे अनुभव पाहिजे, बरोबर. आणि तुमच्याकडे लोकांना मदत करणं, प्रबोधनाची एक तुम्हाला वाटतं की हे बदललं पाहिजे म्हणून त्याच्यावर आपण लिहिलं पाहिजे, अशा प्रकारची प्रवृत्ती पाहिजे. हे काय तुम्हाला लहान मुलाला लगेच जमेल असं नाही, परंतु हळूहळू हे तुम्हाला येईल. तुम्ही आता तुमच्या वयाच्या नुसार जे आहे ते लिहा. म्हणजे आजच तुम्ही मोठमोठ्या कविता लिहा, वैचारिक लिहा असं मी म्हणणार नाही, परंतु हळूहळू ते प्रगत होत जाईल आणि तुम्ही तसं लिहा. आज जसं येतं तसं लिहा, ते चुकत लिहा. आता आम्ही लिहितो ते काय लगेच आलेलं नाही आहे, त्यातही चुका होतात, दुरुस्त्या करतो आणि त्यानंतर लिहितो. अजूनही मी एखादी माझी कुठली तरी गझल वगैरे लिहिली की ते झोपे मॅडमला मी व्हॉट्सअपला टाकतो आणि विचारतो यांच्यात काही सुधारणा करता येतील का सांगा. मग ते सांगतात आणि मी त्या बऱ्याचशा मान्यही करतो. म्हणजे आपण कधीच परिपूर्ण होत नाही, फक्त आपण परिपूर्णतेकडे जात असतो असं. कविताच पहिले मी एक लेखन केलं होतं, एक छोटीशी नाटक लिहिलं होतं. हे मी ज्या खेड्यामध्ये होतो त्यामध्ये कर्जबाजारीपणा हा फार मोठी समस्या आहे. आजही फार मोठी समस्या आहे कर्जबाजारीपणा. आता तुम्ही कालच्या पेपरला वाचलं असेल, लोकसत्तामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये दररोज सरासरी 3 शेतकरी आत्महत्या करताय. किती शेतकरी आत्महत्या करताय? दररोज 3 शेतकरी. हा सांगण्याचा उद्देश काय? त्याच्यावर कोण लिहितंय का? त्याच्यावर काही छापून येतंय का? कोणी साहित्यिक याच्यावर मांडतोय का आपले विचार? कोणी कविता लिहितोय का? त्याच्यावर कोणी कादंबरी लिहितोय का? फार क्वचित. म्हणजे आपण एवढा मोठा जो काय भाग आहे समाजातला, जो दुर्लक्षित भाग आहे, त्याच्यावर आपण लिहितच नाही. मग मी त्या काळामध्ये ज्यावेळेला मी शाळेमध्ये होतो त्यावेळेला मी एक छोटंसं नाटक लिहिलं होतं. शेतकरी, पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे पडणारा दुष्काळ, सावकार, त्याचं कर्ज. आणि कर्ज म्हणजे काय? त्यावेळेला प्रचंड व्याज असतं सारखं, सावकारी व्याज, आणि त्याच्यामध्ये तो शेतकरी बर्बाद होतो. शेत विकावं लागतं कर्जापायी वगैरे अशा प्रकारे. तर याच्यावर मी लिहिलं होतं, पण ते नंतर मलाही सापडलं नाही, ते हरवलं कुठेतरी. असतं तर बरं झालं, आजही वाटतं. ते छोटंसं नाटक होतं असं. त्यानंतर मग मी कविता लिहिली. जळगावला आल्यानंतर, महाविद्यालयामध्ये आल्यानंतर ती कविता आहे माझ्याकडे. तुम्ही नावाची एक कविता होती, तुम्ही असं. लेखन काय सांगितलं? अनुभव असतात. आता हे अनुभव मी स्वतः, तसा मी शेतकरी होतो आणि शेतकऱ्याचं जीवन मी पाहिलेलं आहे, ग्रामीण जीवन अनुभवलेलं आहे. त्या ठिकाणचं गरिबी, दारिद्र्य. तुम्ही खूप छान आहात, चांगले आहे. आता माझ्यापेक्षा परिस्थिती आजच्या तुमची परिस्थिती माझ्यापेक्षा खूप चांगली आहे. आता माझी चांगली आहे, वेगळ्या परिस्थिती. परंतु जेव्हा मी तुमच्या एवढा होतो त्यावेळेला आम्ही फाटके कपडे घालायचो, ठिगळ लावलेले कपडे घालायचो, अशी परिस्थिती होती. पायामध्ये चपला नसायच्या. 4-4 किलोमीटर 44-45 तापमानामध्ये आम्ही चालत जायचो, अनवाणी पायाने, शाळेमध्ये जाताना. शेती कामं करायचो. म्हणजे हे सगळं अनुभवलेलं आहे. आणि म्हणून ते आम्ही लिहू शकतो शेतकऱ्याबद्दल किंवा त्या ग्रामीण जीवनाबद्दल आम्ही लिहू शकतो. थोडंफार जे काही लिहिता येईल तेवढं. मी खूप चांगलं लिहितो किंवा मोठं लिहितो असं म्हणत नाही, पण ते अनुभव कुठेतरी आहे. आणि म्हणून हे विषय अनेक आहेत डोक्यामध्ये, ते सुचतात, कारण ते मुळात आहेत. आणि ते कवितेच्या माध्यमातून येतात, कधी आत्मकथेच्या माध्यमातून येतात, कधी इतर माध्यमातून येतात. अशा प्रकारचा अनुभव असणं हा महत्त्वाचा आहे. मराठी भाषेची गोडी मुलांना लागावी यासाठी काय करा? पहिली गोष्ट आपण त्यासाठी काय करतो? मराठी भाषेची गोडी लागावी. मुळातच आपण मराठी माध्यमाची शाळा चालवतो. आपली शाळा कोणती आहे? मराठी माध्यम. आता आपण जेव्हा शाळा स्थापन केली 1900
95 साली संस्था स्थापन झाली. प्राथमिक शाळा सुरू झाली, बालवाडी सुरू झाली, शहाणपणा माध्यमिक शाळा सुरू झाली मराठी माध्यमाची. मग मला लोक बोलतात शिक्षण क्षेत्रातले, किती वर्ष झाली शाळेला? म्हटलं 31 वर्ष. मग तुम्ही ह्या 1, 2, 3 शाळा घेऊन बसल्या, प्राथमिक माध्यमिक बालवाडी. लोकांनी 10 शाळा काढल्या, इंग्रजी माध्यमाच्या शाळा काढल्या, एवढा पैसा कमवला, एवढे विद्यार्थी आहेत. मग तुम्ही काय केलं? मी म्हणतो मी मराठीची सेवा केली. बघून या विमान बघून. हातवर केला ना काही नाही बालवाडीच्या मुलांना. तर मराठीसाठी आपण प्रयत्न करतो, इतर लोकांसारखं नाही. तुम्हाला माहिती आहे की आमची मुलं म्हणजे मॅडमची मुलं होती, माझी मुलं होती, आमची या शाळेमध्ये शिकली 10वी पर्यंत, मॅट्रिक पर्यंत. परिस्थिती होती कुठल्याही शाळेत ॲडमिशन घ्यायची आमची मुलांसाठी, नाही घेतली. मग मराठीसाठी आम्ही काय करतो, तर मराठी आम्ही नुसतं शिकवतो असं नाही, तर आमच्या मुलांनाही शिकवतो, शिक्षण त्यातून देतो, मराठी जपतो. मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी आम्ही ग्रंथालयात सुद्धा बऱ्यापैकी पुस्तकं आणलेली आहेत. कुठून मागून आणलेली आहेत, कुठे कमी दरात मिळतील ती आणलेली आहे, कोणी भेट दिलेली आहे ती आणलेली आहे. परंतु मराठी भाषा वाढावी यासाठी आम्ही स्वतः प्रयत्न करतो. ते इतरांसारखं नाही की मराठी करायचं. आणि आज जे मराठी भाषेवर बोलत आहेत, अनेक ठिकाणी चालले असलेले कार्यक्रम, त्यांना विचारायला पाहिजे की तुमची मुलं मराठी माध्यमात शिकतात का हो, का इंग्रजी माध्यमात आहेत? इंग्रजी माध्यमाबद्दल मला वाईट बोलायचं नाही, परंतु आपली भाषा मातृभाषा आणि प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, शालेय शिक्षण हे आपल्या मातृभाषेतून झालं पाहिजे. आणि मी काही वेगळं करतोय असं म्हटल्यापेक्षा 31 वर्ष ही मराठी माध्यमाची शाळा चालवत आहे, यातच मराठीचा अभिमान माझा आहे, हे तुमच्या लक्षात येईल. पुस्तकाला, कवितांना नावं कशी सुचतात? एखादी कविता लिहिली जाते, कविता लिहिताना आपल्या डोक्यात कुठलंही नाव नसतं. मी जेव्हा आत्मकथा लिहायला घेतली, आणि बघा लॉकडाऊनचा काळ होता, लॉकडाऊन सुरू झाला 20 मार्च 2000. 20 मार्च 2000 लॉकडाऊन सुरू, म्हणजे कोरोना सुरू झाला, लगेच लॉकडाऊन सुरू झाला 20 मार्चला. आणि 10-12 दिवस कसे तरी काढले लोकांनी घरामध्ये. नंतर काय करतील, अस्वस्थ झाले. नेहमी काम करणारे, फिरणारे, इकडे टवाळक्या करणारे असेल, कामं करणारे असतील, त्यांना एकदम घरात बसायचा प्रसंग झाला. आणि मी तर त्याला घरातच बसून राहिलो. आणि मग मला वाटलं की अरे आपल्याकडे काहीतरी आहे ते आता आपण त्याच्यावर विचार करूया. आणि मी 7 एप्रिलच्या रोजी पुस्तक लिहायला घेतलं. शीर्षकाबद्दल विचारल्या म्हणून सांगतो. आणि 7 एप्रिलला मी पुस्तक लिहायला घेतलं आणि पहिला शब्द लिहिला सर्वा. आत्मकथा लिहायची, आणि आत्मकथेचं नाव मी पहिलंच लिहिलं सर्वा, पुस्तक लिहायच्या आधीच. म्हणजे सर्वा म्हणजे काय, हा सर्व आता आयुष्याचा सर्वा करूया, बस आता आपण रिकामे आहोत सध्या. आणि मग ती लिहायला सुरुवात केली. आणि 20-21 दिवसामध्ये सगळं पुस्तक मी त्याला लिहून संपवलं. तर असं नाव कधीतरी आपल्या डोक्यामध्ये असतं ते. आता कवितेची नावं कशी सुचतात? कविता लिहिताना कोणताही कवी ही कविता, किंवा आता एकटा मी असे मी काल कविता लिहिली, किंवा आता काल एक नावावर अशी कविता माझी येत लागली. तर कवितेला नाव आपण आधी देत नाही, लिहित जातो. लिहिल्यानंतर मग काय समजतं की पहिल्या 2 ओळीमध्ये किंवा शेवटच्या 2 ओळीमध्ये कुठेतरी ते नाव आलेलं असतं, आपल्या नकळत आलेलं असतं, आणि ते नाव कवितेचं असतं. तेच असतं, मध्ये नसतं कवितेचं नाव कुठेच. म्हणजे ते येतच, ती तीव्रता असते. पहिल्या 2 ओळीमध्ये खूप तीव्रता असते बोलण्याची, भावनेची, आणि शेवटच्या 2 ओळीमध्ये काहीतरी सांगायचं असतं. मग तिथे ते शीर्षक असतं, कवितेचं नाव असतं, ते आपोआप लगेच मग अरे ह्या कवितेचं नाव हे लिहिले होऊया, अशा प्रकारे होतं. असं इथं नाव असतं. आणि ते शब्द संपत्ती असल्यानुसार ते नाव सुचतं. वेळेप्रमाणे जेव्हा जास्त नाही. मी मराठी शाळा म्हणजे 7वी पर्यंतची शाळा, जळगाव जिल्ह्यातील गाडेगाव नावाचं एक गाव आहे, आणि त्या गावाची लोकसंख्या त्यावेळेला होती 1132. किती होती?
1132. आपल्या शाळेत मुलं किती आहेत? 1200 आहेत ना आता? किती आहेत? 1200 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. आणि आमच्या गावची लोकसंख्या किती होती? 1132. म्हणजे एवढ्या छोट्या गावामधून मी आलेलो आहे. मी म्हणजे आम्ही सर्व भाऊ वगैरे सर्व होते. आणि ते 1132 लोकसंख्येच्या गावामध्ये तोपर्यंत शाळा होती 7वी पर्यंतची. आणि 8वी जर शिकायचं असेल तर नेरी 4 किलोमीटर जा, नदी ओलांडून आणि मानवाणी पायाने जा तिकडे, अशा प्रकारची शाळा होती. 7वी पर्यंत गावी शिक्षण झालं. त्यानंतर 8वी ते 11वी नेरीला जनता हायस्कूल म्हणून तिथे शिक्षण झालं. त्याला 11वी मॅट्रिक होती, 10वी नव्हती, 11वी मॅट्रिक होती. आणि त्यानंतर जामनेरला 1 वर्ष काढलं तालुक्याच्या गावी. आणि नंतर जळगावला आलो. जळगावला MA पर्यंत झालो आणि नंतर मुंबईला आलो, BEd केलं. त्याला शैक्षणिक प्रवास झाला. आणि त्यानंतर मुंबईला मी मराठा हायस्कूलला 16 वर्ष शिक्षकाची नोकरी केली, वरळी BDD शाळा वरळीला. आणि तो शिक्षक 16 वर्षानंतर असं डोक्यात आलं की आपण संस्थाच काढूया, एक शाळा काढूया. आपला अनुभव आहे, माहिती आहे, घरात बरेच लोक आपले शिक्षक आहेत. आणि म्हणून संस्था स्थापन केली. आणि संस्था स्थापन करून 1988ला हे असं माफ करा 1998ला मी त्या नोकरीचा राजीनामा दिला, 16 वर्षा नोकरीचा. आणि इथे नॉन ग्रँट नव्हती शाळेला, अनुदान नव्हतं, पगार नव्हता. पगाराची नोकरी सोडली आणि इथे विनाअनुदान शाळेवर मी मुख्याध्यापक झालो. आणि त्यानंतर मग इथेच आहे संस्था चालक म्हणून. अजून काही आहे? त्याच्या दिवशी एक कवयित्री नाशिकवरून माझ्याकडे आहे, निलिमा नेते म्हणून. तिच्या मिस्टरांसह गाडीने आले स्वतः 4 तास 5 तास ड्रायव्हिंग करून. कशासाठी? मला भेटण्यासाठी. आणि मी काय केलं होतं, तिच्या त्या ताईंच्या पुस्तकाला मी प्रस्तावना दिलेली होती. माझी भेट होती. पुस्तक पाठवलं, PDF मध्ये मी त्याची प्रिंट काढलं, त्याच्यावर लिहिलं, प्रस्तावना झाली, प्रकाशित झालं, सगळ्यांना आवडली प्रस्तावना देखील. आणि म्हणून ते मला एक भेटवस्तू म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, ट्रॉफी घेऊन आल्या आणि पुस्तकही घेऊन आल्या. अशा अनेक चांगले अनुभव असतात. अनेकांच्या पुस्तकाला मी अशा म्हणजे काहींना प्रस्तावना लिहिल्या, कोणाला ब्लर्ब लिहिले. तर हे चालू असतं. आणि समीक्षा आणि परीक्षण लिहिली. एका लेखकाने समीक्षेचं एक पुस्तक काढलं 750 पानांचं. आणि त्यात 200 लोकांच्या निवडक समीक्षा लिहिल्या. आणि त्या समीक्षेमध्ये माझी समीक्षा त्याने समाविष्ट केली. तशा अशा समीक्षाही आहेत. त्या समीक्षांचं एक पुस्तक आहे. आपल्या सर्वांना एवढं लिखाण झालेलं आहे सर्वांमध्ये की जसं डॉक्टर बालचंद्र नेमाडे, उत्तम कांबळे, श्रीपाल सबनीस किंवा असे प्रथितयश लेखक आहेत किंवा अनेक साहित्यिक आहेत किंवा परीक्षक आहेत, त्यांनी सर्वांवर जे काही लिखाण केलेलं आहे त्याचंही पुस्तक तयार होईल. अशा 35-40 लोकांनी, लेखकांनी, साहित्यिकांनी त्याच्यावर लिहिलेलं आहे की त्याचंही पुस्तक करायचं सर्व्यानंतर, असं एक माझा तोही प्रयत्न आहे. तर अशा प्रकारे एकमेकांच्या साहित्यावर लिहिणं, त्याला चांगलं असेल चांगलं म्हणणं किंवा चुकीचं असेल चुकीचा मार्ग दाखवणे, अशा प्रकारे तेही आपण करत असतो. अर्थात एखादी प्रस्तावना किंवा एखादा पाठराखण जरी लिहायची झाली तरी आपले 8 दिवस जातात. त्याच्यामध्ये वाचन असतं, चिंतन असतं, त्याच्यात शब्द शोधावे लागतात आणि अशा प्रकारे त्याच्या भावना समजून घ्याव्या लागतात. हा मोठा वेगळा विषय आहे, परंतु थोडक्यात तो मी थोड्या प्रमाणात हाताळण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे माझा हा पहिलाच योग आहे की साहित्यिक अशा शेजारी मी बसलोय आणि त्यांचं एवढं सगळं मार्गदर्शन ऐकल्यावर माझ्या मनामध्ये कुठला प्रश्न निर्माण नाही होणार. तर मीही भरपूर काही लिहायचा प्रयत्न करतो सर. आणि ते फक्त कागदावरच राहतो. माझ्यासारखे असे भरपूर जण असतील की ते त्यांच्या तुम्ही पण म्हटलात की एक गोष्ट मी लिहिली ती मला भेटलीच नाही नंतर. तर आमच्याही अशा भरपूर गोष्टी आहेत की त्या कागदातच विरून गेल्या. तर माझा प्रश्न हा आहे की हे सगळं मनातले विचार कागदावर आणून प्रकाशित करणं म्हणजे लेखनाकडे प्रत्यक्ष वळणं, ही घटना तुमच्या आयुष्यात कोणती अशी घटना घडली की तुम्ही ठरवलं की मी आता हे प्रकाशित करणार किंवा माझं लेखन मी समाजासमोर आणणार, अशी कोणती घटना होती की त्याच्याने तुम्ही प्रेरित झाला आणि प्रत्यक्ष या मार्गाकडे वळाला? मी साहित्यिक लोकांच्या संपर्कात आधीपासून होतो.
म्हणजे मराठी शाळेमध्ये असताना, आता तुम्ही मी काय बोलतो लक्ष द्या, मराठी शाळेत म्हणजे 7वी पर्यंत असताना असे ग्रंथालय वगैरे आमच्याकडे नव्हती, छोटी असो का मोठी असो. मग त्यावेळेला शासन फार चांगले उपक्रम राबवायचं. पुस्तक पेटी म्हणणे, पत्र्याच्या पेट्या होत्या बघा त्यावेळेला, ट्रंक म्हणायच्या. तर त्या पुस्तक पेटीमध्ये 100 पुस्तकं असायची, छोटी छोटी, राजकुमार वगैरे, पर्या, अशा आणखी छोटी साने गुरुजींची किंवा इतर. आणि ती पुस्तक पेटी 100 पुस्तकांची या महिन्यात या शाळेत, मग दुसरी पेटी या शाळेत, ही शाळेत पेटी दुसऱ्या शाळेत, अशा प्रकारे ते सर्क्युलेशन व्हायचं. आणि त्यातून मला वाटलं की ह्याने काहीतरी वेगळं आहे, बरं काही छान आहे, आपण जगतो की ह्या लोकांनी लिहिलं आहे, किती चांगलं वाटतं. आणि मी या साहित्यिक लोकांच्या संपर्कामध्ये होतो. ग्रंथालयामध्ये मी 2.5 वर्ष सहाय्यक ग्रंथपाल म्हणून काम केलेलं आहे. जळगावला असताना शिक्षण करत होतो. आणि कमवा आणि शिका, म्हणजे तुमच्यासारखं नाही घरी पैसे मागायचे असता नाही, तुम्ही कमवा आणि शिका. मी मलेरिया फील्ड वर्करचं देखील काम केलं, 8 रुपये 40 पैसे रोजाने त्या शिक्षणासाठी. आणि ह्या ग्रंथालयात काम करत असताना माझा अनेक चांगल्या लोकांशी संपर्क आला. काही लेखकही भेटले, जसं मी सांगितलं सुरेश भटांसारखे कवी मला त्यावेळेला फार जवळचे संबंध होते. गंगाधर पानतावणे, गोंडविलकर किंवा अगदी लक्ष्मण माने वगैरे, हे आम्ही त्यांना भेटलेलो आहे, त्यांची व्याख्यानं ऐकलेली आहे. तर मला वाटायला लागलं यांच्याकडे जर सांगण्यासारखं आहे तर आपल्याकडे पण आहे ना. म्हणजे यांनी जे काय अनुभवलं ते थोडं वेगळं असेल, पण आपण अनुभवलं ते काही कमी नाही आहे. ते आपलं दारिद्र्य आहे, गावातलं आहे, शेतकरी जीवन आहे, मग हे कुठेतरी लिहिलं पाहिजे असं डोक्यामध्ये होतं. परंतु मुंबईची नोकरी किंवा इतर काही व्याप त्याच्यामध्ये ते मागे पडलं होतं. आणि जसं लॉकडाऊनमध्ये एकदम माणूस रिकामा झाला आणि मग त्याच्यात सगळं ते काय असेल ते वरती आलं, ओफाळून आलं. आणि मग तेव्हा वाटलं की आपली आता या आत्मकथा प्रकाशित करावी, जशी आहेत तशी. काही अवास्तव लिहायचं नाही, काही खोटं लिहायचं नाही, जे आहे ते लिहायचं. दारिद्र्य होतं दारिद्र्य होतं, भुकेला राहिलो. लोकांच्या कुठल्याही कवितेमध्ये मी कृत्रिम असं काही लिहित नाही, जे आहे ते लिहायचं. मग चुकलं तरी आता त्याला आपला प्रथम कॉन्फिडन्स नसतो, आत्मविश्वास नसतो की आपण बरोबर लिहितोय की नाही. पण त्याला इतरांचं मार्गदर्शन आपण घेतो. मीही आमचे एक डॉक्टर राम नेमाडे म्हणून होते, भालचंद्र नेमाडे वेगळेच आहे. राम नेमाडे त्यांना पहिल्यांदा दाखवलं की 20-25 पानं मी लिहिल्यानंतर त्यांना पाठवली व्हॉट्सअपवर. त्या काळामध्ये कोरोना काळात संपर्क नव्हता. आणि दररोज त्यांना विचार, सर कसं काय, बरं वाटतंय का लिहिलेलं, तुम्ही मला त्रास देऊ नका. म्हणजे वाचू द्या जरा, त्रास म्हणजे मला नीट वाचू द्या. म्हणून नाही चुकीचं आहे, नाही मला ते आवडत आहे, पण तुम्ही मला आत्ताच विचारू नका, मला जरा ते 4-5 दिवस द्या. आणि 4-5 दिवसांनी त्याने मला अगदी फोन केला आणि खूप स्तुती केली की फार चांगलं लिहिलं वगैरे. म्हणजे आपल्याला माहिती असतं की आपल्याकडे काहीतरी आहे, ते कोणाकडून तरी तपासून घ्यायचं, चुका दुरुस्त करून घ्यायच्या आणि जसं आहे प्रामाणिकपणे लिहा, मग ते नक्कीच लोकांना आवडतं. त्यात कृत्रिमता असली नाही पाहिजे, नाटकीपणा असला नाही पाहिजे. हे सगळ्या बाबतीत आपण ठेवलं लक्षात, नाटकीपणा कुठेच नको, आयुष्यात नको, लिखाणात नको, कुठेच नको. अशा प्रकारे मला वाटतं काय म्हणतो कर एकच कविता लिहा म्हणतो नाही. अगदी मी कालचीच एक कविता लिहिली, कालच लिहिली. आणि कालची जी कविता आहे अनावर, कालच लिहिलेली आहे, फेसबुकला टाकलेली आहे. आणि या कवितेला साहित्य संवेदना एक ग्रुप आहे साहित्यिकांचा मुंबईला, आणि त्यामध्ये काल या कवितेला प्रथम क्रमांक देखील मिळालेला आहे. साहित्य संवेदना अनावर. अनावर म्हणजे लक्षात आला का शब्द अनावर, अनावर ओढ, हे खूप तीव्र असे शब्द या अर्थाने अनावर. ऐकताय ना, अनावर कवितेचं शीर्षक आहे ते. ती गझल आहे, पादाकुलक वृत्त म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये 16 मात्रा असतात. आता हा जो अभ्यासाचा विषय, पण गझल आहे एवढं तुम्हाला सांगतो. अनावर. वसुंधरेच्या कणाकणावर. वसुंधरा म्हणजे पृथ्वी, मुलाय म्हणून सांगावं लागतं, शिक्षकांना समजता येईल. वसुंधरेच्या कणाकणावर अधिकार सर्वांचा किरणांवर. कोणा एकाच्या मालकीचं आहे का हे कोणाच्या एकाच्या मालकीचं आहे का?
पृथ्वी कोणाच्या मालकीची आहे का? सूर्य कोणाच्या मालकीचा आहे का? कोणाचा आहे तो? सर्वांचा आहे, असे अर्थाने वसुंधरेच्या कणाकणावर अधिकार सर्वांचा किरणांवर. आता बघा, ही प्रत्येक 2 ओळी वेगळी वेगळी कविता असते, हे लक्षात घ्या. वरच्याचा संपर्क खालचे संबंध असतो असं नाही. दुसरा शेर असा आहे त्याच्यामध्ये, मिळेन पाणी त्यांच्या शेता, मिळेन पाणी त्यांच्या शेता, माय राबली ज्या धरणावर, वसुंधरेच्या कणाकणावर. आमच्या आई वडिलांनी जे कष्ट केले, आमच्या आई वडिलांनी जे काही शेती दिली धरणांसाठी, पण त्या धरणाचं पाणी आम्हाला मिळत नाही आहे. या अर्थाने ते शहरामध्ये जात आहे, उद्योगधंदा जात आहे, शेतकऱ्याला मिळत नाही आहे, प्यायला नाही आहे. ग्रामीण भागाची परिस्थिती. मिळेन पाणी त्यांच्या शेता, माय राबली ज्या धरणावर. हल्लीच्या काळामध्ये बघा कसं आहे, बहीण भाऊ कसे म्हणावे, बहीण भाऊ कसे म्हणावे, वाद घालती जे रानावर. प्रॉपर्टीसाठी वाद चालले ना. आता बहीण भावाचे नातं राहिलंय का? पूर्वीचे बहीण भाऊ, बहिणीचे मावा, माया भावाचं प्रेम हे गेलं. आता सगळं पैशामध्ये आलं, प्रॉपर्टीमध्ये आलं. असं आलं की नाही? म्हणजे बहीण म्हणते मला प्रॉपर्टी दिसणार नाही कारण किमती वाढल्या. त्या बहीण भाऊ कसे म्हणावे, वाद घालती जे रानावर. निसटू पाहे हातून काही, येशील कधी तू भानावर. अरे माणसा, तू कधी भानावर येशील? तू काहीतरी गमावत चाललेला आहे, काहीतरी हरवलं आहे तुझ्यापासून. प्रेम हरवलं आहे, माया हरवलेली आहे, भावनाहीन झालेला आहे. नुसता प्रॅक्टिकल पैशांच्या मागे धावत आहेत. माणसा कधी भानावर येशील? माणसा कधी वचील माणूस. बहिणाबाईंनी म्हटले, सुन्न चेहरे उदास वाणे. आपण आजूबाजूचे लोक बघतो, काही चेहऱ्यावर काही भाव नसतो, काय नसतं. सुन्न चेहरे उदास वाणे, जो तो चिंतेमध्ये आहे. सुन्न चेहरे उदास वाणे, उपाय शोधू या ताणावर. याच्यावर काहीतरी उपाय शोधला पाहिजे. घास अर्धा भरव भुकेल्या, भुकेल्या माणसाला खाऊ घाल. घास अर्धा भरव भुकेल्या, तुला लाभले जे पानावर. तुला जे काय मिळालेलं आहे, जे लाभलेलं आहे, त्यातलं थोडंसं दुसऱ्याला दे. अर्धा घास तरी दे. सगळंच काय अप्पल पोटेपणाने खाऊ नको, असे अर्थाने. मतेन पटता हाणा मारी. एखाद्याचं मत पटलं नाही, ऐकून घेणार नाही, लगेच मारामारी, लगेच उडवून टाकायचा. अशा प्रकारची सध्याची परिस्थिती आहे. कोणी ऐकून घ्यायला तयार नाही. मतेन पटता हाणा मारी, माणूस नव्हे क्रूर जनावर. माणसं राहिली का? बरीचशी माणसं जनावरांच्या पैशामध्ये गेलेली आहेत. सत्यवदाया कसे कचरती. खोटं बोलायची सवय झाली आहे. सत्य बोलायला घाबरतात आणि कानावर हात ठेवतात. माहिती असं तरी मला माहिती नाही, अशी अंग राखायची वृत्ती आहे त्याच्याबद्दल. आता बघा पुढे काय, जितेपणी जग खबर न घेते. कोणी विचारत नाही कसा राहतो, कसा राहिला, काय खातो पितो. जितेपणी जग खबर न घेते, जमते गर्दी पण मरणावर. मरणाच्या वेळेला कसे येतात ठेवायला. आणि किती चांगलं, म्हणजे तेव्हा येतात ठीक आहे ना, परंतु तुम्ही जगताना त्याला विचारलं का काही, कसा जगला, काय अडचण आहे का, कोणी विचारत नाहीये. अशा प्रकारे सामान्य माणसासाठी बोलतोय. आता बघा, श्रद्धांजलीचे भाषण ऐका. श्रद्धांजली वाहतो की नाही, मेल्यावर कोणतरी श्रद्धांजली सभा भरवतो किंवा स्मशानामध्ये पण श्रद्धांजली वाहतात. आलं का लक्षात तुमच्या? श्रद्धांजलीचे भाषण ऐका. माणूस कळे का सरणावर. सरणावर गेल्यावर माणूस करतो का तुम्हाला? जिवंत असताना का नाही कळत? त्यावेळेला का चांगलं बोलत नाही? मग हे भाष्य कशी असतात? खोटी असतात. असं आता आपण प्रत्येक माणसाला मी उद्देशून असं म्हटलेलं, घे कधीतरी तूच मनावर. माणूस एखाद्या माणसाला उद्देशून किंवा स्वतःला, घे कधीतरी तूच मनावर, पिटलेल्यांचे दुःख अनावर, वसुंधरेच्या कणाकणावर, अधिकार सर्वांचा किरणांवर.